माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केली होती, मला हा मेघदूत बंगला आपण द्यावा। तेव्हा फडणवीस साहेबांनी मेघदूत बंगला हा माझ्या नावावरती मला दिला। मंत्री शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगल्यामध्ये तब्बल 55 वर्षानंतर गृहप्रवेश केला आणि यावेळेला त्यांच्यासह त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता। याच मेघदूत बंगल्यात शंभूराज देसाईंचा जन्म झाला आणि त्यांचं बालपणही गेलं। 4 जुलै 1970 रोजी बाळासाहेब देसाईंचं मुख्यमंत्रीपद हुकल्यानं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मेघदूतचे दरवाजे बंद केले। आज त्यांचे नातू शंभूराज देसाई यांनी मेघदूतमध्ये प्रवेश करत परंपरेला नवसंजीवनी दिली। तब्बल 55 वर्षानंतर शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगल्यात कुटुंबासह गृहप्रवेश केलाय। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केली होती की मला हा मेघदूत बंगला आपण द्यावा। जेव्हा बंगल्यांचं वाटप मंत्र्यांनी केलं तेव्हा फडणवीस साहेबांनी मेघदूत बंगला हा माझ्या नावावरती मला दिला। त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो।